मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देव भक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देव देवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. अर्जुनाची मनस्थिती आणि तिचा अभ्यास हा 10व्या अध्यायानंतर करणं अत्यंत गरजेचं आहे, लक्षात घ्या. कारण पूर्णपणे परिवर्तन साधकाला कसं साधावं लागतं आणि आपलाच आत्मा जीवात्म्यात कसा असतो, हे जीवात्म्याचा परिणाम हा भ्रमात्मक जाणीवेतून त्याच्या सर्व जीवनाला धरून चालत राहतो आणि मूळ अस्तित्वापासून तो दूर होत जातो. आणि या संपूर्ण प्रक्रियेमधनं मनुष्य जीवन हे भांबावल्यासारखं होतं, लक्षात घ्या. सर्व सुख दुःख या सर्व जाणीवा आहेत, जीवन जगताना जाणवणाऱ्या आहेत आणि त्या जीवात्म्याच्या जाणीवेपर्यंत मर्यादित असतात सुख दुःखाच्या जाणीवा. पण सुख सुद्धा समत्वाच्या जाणीवेतनं घेणं आणि दुःख सुद्धा त्याच जाणीवेतनं उपभोगणं, लक्षात घ्या. सुख सुद्धा उपभोगायचं आहे, दुःख सुद्धा उपभोगायचं आहे. म्हणजे यासाठी लागणारी मानसिकता ही आत्म्याची मानसिकता आहे. हा शोध या संपूर्ण गीतेच्या जाणीवेतून आपल्याला लागतो. बघा, आपण काय करतो, सुख आणि दुःख हे जीवात्म्याच्या जाणीवेतनं घेतो. सुख झालं की आपली एक वेगळ्या प्रकारची धडपड सुरू होते. कुठली इच्छा प्राप्त करण्याची धडपड जी आहे ती सुखातनं निर्माण होते. मी शिक्षण घेतलं की मला सुख मिळेल म्हणून शिक्षणाच्या मागे लागतो माणूस. नोकरी केली, पैसे मिळवले की मला सुख मिळेल म्हणून तो त्याच्या मागे लागतो. आणि दुःखाच्या बाबतीत काय होतं, दुःखाच्या बाबतीत प्रत्येक वेळेला तो इथनं मला त्रास होतो म्हणून त्यातनं दूर राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे या दोन्ही जाणीवा कुठून तरी मूलतः आतून आपल्यामधनं येत आहेत. पण ज्या आतून ज्या येत आहेत आपल्यामधनं, तो येणारा जो आहे तो स्वतः तो जे उपभोगतो आहे ते सर्व त्रयस्थाच्या भूमिकेतनं उपभोगतो आहे. आणि मी जो वासना इच्छांच्या जाणीवेत भरलेला आहे तो त्याला सुख आणि दुःख म्हणत बसतोय. हे एकच आहे वस्तू, लक्षात घ्या. समजायला थोडा विषय अवघड जातो हा, नाही असं नाही. कारण अर्जुन हा आत्मस्वरूपात जोपर्यंत नव्हता तोपर्यंत तेच कर्म त्याला दुःखदायक वाटत होतं. तेच अगोदरची त्याच्या सुखाच्या जाणीवा ज्या होत्या त्या सुखाच्या जाणीवा होत्या. पण आता तो म्हणजे त्याचा जो हे परिवर्तन प्रवेश जो आहे हा साधकाला गीतेच्या मार्फत समजून घेतल्यानं तरच गीता समजायला सोपी जाणार आहे, लक्षात घ्या. कारण हे परिवर्तन प्रक्रिया नेमकी कुठं घडती आहे हे कळणं फार गरजेचं आहे. कारण त्याच्यानंतरचा जो अर्जुन आहे हा अभिमन्यूचं दुःख सुद्धा तेवढ्याच त्रयस्थाच्या भावनेतनं समजून घेतो. आणि कुठलंही कर्म त्याच्याकडनं मृत्यू कोणालाही मारणं याच्यासारखी भयानक गोष्ट सुद्धा तो त्याच त्रयस्थाच्या भूमिकेतून, आत्म्याच्या जाणीवेतून, समत्वाच्या जाणीवेतून दुःख न घेता तो उपभोगतो आहे.
बघा लक्षात घ्या. आणि मिळणार प्रत्येक दिवसातनं मिळणार 18 दिवस युद्ध चाललंय लक्षात घ्या. म्हणून 18 दिवसाच्या प्रत्येक युद्धाच्या क्षणामधनं दिवसाच्या ऍट द एंड ऑफ द डे तो जेव्हा त्याच्या याचं समालोचन करत असेल कर्माचं या भूमिकेतनं करत असेल ना तेव्हा त्याला मिळणार यश हे सुद्धा तो सुखात न घेता समत्वाच्या जाणीवेतून घेतो. म्हणून अर्जुना समत्व चित्ताचे. म्हणून हे जे समत्व आहे हे समत्व आपल्यातच आहे पण ते आत्म्याच्या जाणीवेत आहे. लक्षात घ्या. जीवात्मा हा सुख दुःख उपभोगण्याच्या जाणीवेत राहतो. म्हणून या जीवात्म्याचं परिवर्तन हे कशा प्रकारे श्रीकृष्णाने म्हणजे आपले सद्गुरु आपल्या जीवन जगत असताना आपल्यामधनं कसं करून घेतात तो दृष्टिकोन कसा तयार करून दिला जातो हे ज्ञानेश्वर महाराज इथं विशद करतायत. लक्षात घ्या. म्हणून प्रत्येकाने कृष्णाच्या जागी आपलं गुरुस्थान समजावं आणि अर्जुनाच्या जागी आपण स्वतः समजावं. म्हणजे जीवनपटावरती येणारे प्रसंग या एका गीतेच्या मार्फत आपल्याला आत्मज्ञानापर्यंतच नव्हे तर विश्वात्म्याच्याही जाणीवेतनं विश्वातीतापर्यंत घेऊन जाणारे एवढी एकच भगवद्गीता बस. बाकी कुठल्या तत्वज्ञानाचा आलेख तुम्ही कुठल्याही भूमिकेतनं घ्या तो इथंच येऊन पोचतो. बघा कुठल्याही तत्वज्ञानाचा. म्हणून काय होतं पायीची वाहन पायीच बरी म्हणणारे तुकाराम सुद्धा काय जाणीवेतनं बोलत असतील बघा. विचार करा. आणि गाथा लिहितायत. सोपी गोष्ट नाहीये. गाथा समजणं सुद्धा काही एवढी सोपी गोष्ट नाहीये. लक्षात घ्या. एकनाथ महाराजांचं तर आपल्याला उदाहरण आहे. सर्व संत मंडळी शेवटी या तत्वज्ञानाच्या एका भूमिकेतच येऊन पोहोचतात. इवन योगी अरविंदांच्या म्हणजे आधुनिक तत्वज्ञानाच्या जाणीवा सुद्धा तुम्ही एसेज ऑन गीता वाचा तुमच्या लक्षात येतील की योगी अरविंदांचा संपूर्ण जो काही पूर्ण योग म्हणा किंवा योग समन्वय म्हणा किंवा जे काही आहे त्याचा आधार जो असेल तो गीताच आहे. याच्या पलीकडे कारण उपनिषद आणि भगवद्गीतेच्याच आधाराची पुढची जीवन विकासाची पायरी त्यांनी मांडलेली आहे. कारण हे फाउंडेशन आहे. लक्षात घ्या. कारण शेवटी जायचंय त्या परब्रह्मापर्यंतच ना. फक्त मार्गाची सुविधा योगी अरविंदांनी वेगळं तत्वज्ञान वगैरे काही मांडलेलं नाहीच आहे. या मूर्खांच्या कल्पना आहेत की त्यांनी काहीतरी वेगळं मांडलेलं आहे. त्यांनी वेगळं काही मांडलेलं नाहीये. त्यांनी एकमेव विश्वातीताची जाणीव सांगितलेली आहे. फक्त तो मार्ग त्यांनी या भूतलावर साधक वर्गाला सुस्पष्टपणे कळावा आणि त्यांच्या जीवन साधनेला बळ मिळावं यासाठी त्यांची पुढची जी साधना आहे अतिमानसाची ती अतिमानस त्यांनी पृथ्वीत आणलं. हे त्यांचं स्वयंभू वेगळेपण आहे. या व्यतिरिक्त तत्वज्ञानात बदल नाहीये. लक्षात घ्या. विश्वातीत बदलणार आहे का कधी? साधा विचार आहे हा. म्हणून ही प्रखर जाणीव साधकांनी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून ही अर्जुनाची जी संकल्पना आहे याच्यानंतरचा प्रत्येक संत मंडळांनी उपनिषदकारांनी अगोदरच्याही जे या जाणीवेपर्यंत पोहोचलेले आहेत त्यांनी हीच अनुभूती सांगितलेली आहे जी भगवद्गीतेत सांगितलेली आहे. आणि नंतरच्या संतांनी सुद्धा हीच अनुभूती सांगितलेली आहे जी भगवद्गीतेत विशद केलेली आहे. त्यामुळे हा भाग अत्यंत महत्वाचा आहे असं मला व्यक्तिशः खूप वाटतं. म्हणून 10वा अध्याय आणि 11वा अध्यायाच्या सुरुवातीची अर्जुनाची मनोभूमिका ही त्याच्या संतत्वाची जाणीव देऊन जाते.
जे मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता, ही जाणीव जेव्हा अर्जुनात निर्माण होते तेव्हा आपण मागच्या वेळा पाहिलं तो कृष्णाच्या समोर बसून त्याच्या पायाला नमस्कार करतो आहे. लक्षात घ्या, म्हणजे पहिली अवस्था कशी होती आणि आताची अवस्था किती जमीन आसमानाचा फरक आहे मनोभूमिकेमध्ये. हा फरक ज्याला समजतो त्याला साधक कसं व्हायचं हे समजतं. लक्षात घ्या, आणि हे समजण्यासाठी समजायचं नाही, हे बौद्धिक जाणीवांसाठी नाहीये. लक्षात ठेवा, ज्ञानेश्वरांनी हे बुद्धिवाद्यांसाठी लिहिलेली ज्ञानेश्वरी नाहीये. त्यांना त्यांचा आनंद मिळेल दॅट इज डिफरंट इश्यू, पण ते त्यांचं प्राप्तव्य नाहीच आहे. त्यांचं प्राप्तव्य या जाणीवेप्रमाणे जगत जाणं आणि काय म्हणतात ईश्वर भक्तांची मांदियाळी उभी करणं ही ती जाणीव आहे त्यांची. हे प्राप्तव्य नसायला ही त्यांचं प्राप्तव्य. त्याच्यासाठी मार्ग जो आहे तो ज्ञानेश्वरी हा मार्ग सांगितला आहे. योगसार हाता चढे, ते योगसार जे आहे ते या पद्धतीतलं आहे. ते या भागामधलं आपण पहिल्या श्लोकाचा अर्थ घेऊयात आणि त्या अनुषंगाने मग स्वामींच्या जीवनाकडे थोडं आपण लक्ष देऊयात. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे कसं टॅली होत आहे. लक्षात आलं का? टॅली समवेअर ना, नाही का? म्हणजे हे आपलं ऍप म्हणू, हल्लीचं ऍप टॅली असतं ना, तसं ऍप आहे आपलं. त्याप्रमाणे टॅली करून बघू आपण, बरं का? भवाप्ययौ ही भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष महात्ममपि चाव्ययम्. हा श्लोक आपण मागच्या वेळा पाहतो, बरोबर ना? बसाळे मॅडम, बरेच दिवस आठवण झाली तुमची. हे कमलपत्राप्रमाणे डोळे असणाऱ्या भगवंता, तुझ्यापासून या भूतसृष्टीचे उत्पत्ती लय कसे होतात हे मी सविस्तर ऐकले. त्याचप्रमाणे तुझे अविनाशी सामर्थ्यही ऐकले. हे सर्व आपण 10व्या 11व्या अध्याय 10व्या अध्यायापर्यंत पाहिलं. उत्पत्ती स्थिती लय, मी कसा आहे, मी सर्वत्र आहे आणि विभूती माझ्या कशा स्वरूपातल्या आहेत, या सर्व गोष्टी मी पाहिल्या, सांगितल्या त्यांनी. म्हणून म्हणतायत पै कमलायत डोळसा, पै कमलायत डोळसा सूर्य कोटी तेजसा, मिया तुझपासोनी महेशा परिसिले आजी. हे कमळपत्राप्रमाणे विशाल आहेत डोळे ज्याचे, अशा व कोटी सूर्याच्या तेजाप्रमाणे ज्याची अंग कांती, अशा सर्वेश्वरा मी तुझ्यापासून आज ऐकले. हे सर्व मी तुझ्यापासून ऐकले. आता हे जे तेजाचं वर्णन केलेलं आहे ना त्यांनी, हे अर्जुनाला ज्ञान स्वरूप वर्णन तिथं त्याच्या जाणीवेमध्ये येतं. आणि साधक सुद्धा जेव्हा साधना करतो आणि त्याच्या डोळ्यासमोर विविध प्रकाशांच्या वलय दिसायला लागतात, लक्षात घ्या, तेव्हा जेव्हा आत्म्याच्या जाणीवेत तो क्षणभर का होईना जेव्हा येतो ना, तेव्हा तोच प्रकाश त्याला स्फटिकासारखा दिसतो. लक्षात घ्या, आणि स्फटिक हा कोटी सूर्यप्रकाशाच्या जाणीवेतनं एकत्रित जाणीवेतला प्रकाश आहे. लक्षात घ्या, म्हणून स्फटिक स्वरूप जसा जसा प्रकाशाची जाणीव स्फटिकाप्रमाणे आपल्या अंतर चक्षु समोर वाढत जाईल, तसा तसा माणूस आत्मज्ञानाच्या जाणीवेत प्रवेश करायला लागतो. म्हणून सुरुवातीला त्याच्या परावस्थेमध्ये ते जाणं, तिथून जेव्हा तो शून्यावस्थेत येतो तिथं ती स्थिरता प्राप्त होते प्रकाशाची. लक्षात घ्या, म्हणजे तिथं खऱ्या अर्थाने तो प्रकाश पूरित मनाच्या जाणीवेत येत असतो. म्हणजे परावस्था ते शून्यावस्था ही जी भूमिका आहे, ही श्रेष्ठ मनाची, जी अग्रबुद्धीच्या जाणीवेतून आलेली श्रेष्ठ मनाची भूमिका मानल्या गेलेली. आणि त्याच्या नंतर पुढे
अजून जेव्हा साधक विश्वात भ्रममाण होतो तेव्हा तोच प्रकाश त्याच्यात स्थिरता देतो आणि त्या प्रकाशाच्या जे आपण ज्याला सिंपल हार्मोनिक मोशन म्हणतो की नाही, एसएचएम म्हणा, किंवा त्या प्रकाशाच्या स्पंदनाच्या जाणीवा ज्ञानाच्या आविष्कारात त्याला भासमान व्हायला लागतात. ही मनाची जाणीव आहे, लक्षात घ्या. प्रकाशयुक्त मन आणि स्पंदनयुक्त मन ही अनुभूती खूप वरच्या दर्जाची आहे, लक्षात घ्या. म्हणून याला अधिमानस असं योगी अरविंद म्हणताय. आता सहज मी या तिन्हीचं संकलन करतोय आता, त्याच्यामुळे या जाणीवाच्या एकत्रित आपल्याला बांधता येतात. ही अधिमानसिकतेची विश्वातीताची विश्वस्वरूपाची जाणीव आहे, लक्षात घ्या. म्हणून ही विश्वस्वरूपाची जाणीव त्याच्यामध्ये स्पंद स्फुरित मनाच्या जाणीवेतून तयार व्हायला लागते. आणि ती जी मनाची अवस्था एकत्रित होतो, मनाची अवस्था आहे म्हणजे बुद्धी पण आहेच, लक्षात घ्या. म्हणून अग्रबुद्धी मन म्हणजे फक्त मन नाहीये, मन हे बुद्धीच्या जाणीवेतून कार्यरत असतं नेहमी. म्हणून बुद्धी जेवढी अग्र होत जाईल तेवढं मन सूक्ष्म होत जाणार आहे. म्हणून मनातीत होणं म्हणजेच सूक्ष्म मनात जाणं, सूक्ष्मतर मनात जाणं आणि सूक्ष्मतम मनात जाणं म्हणजे मनातीत होणं आहे. म्हणून मन आणि बुद्धीच्या अतीत तशा अर्थाने अतीत व्हायचं नाहीये, नाही तर जडत्व येईल, लक्षात घ्या. मन आणि बुद्धीच्या अतीत जर झाला माणूस म्हणजे भौतिक जाणीवेतनं जर झाला तर त्याच्या अगोदरची अवस्था कुठली दगड आहे, लक्षात घ्या. मग मेल्यानंतर मन बुद्धीच्या अतीतच होतोय की, मग काय होतं, शरीराचा चिखलच उरतो ना फक्त, वेगळं काय उरतंय, वेगळं काहीच उरत नाही. त्यामुळे ही जाणीव जी आहे ही मन सूक्ष्म करण्याच्या जाणीव आहे. म्हणून प्राणायाम, योगासन, पतंजली योगसूत्रांच्या जाणीवेतून सुद्धा मना बुद्धीच्या अतीत होणं म्हणजे मन सूक्ष्मकरण आहे. या सूक्ष्म जाणीवेत जाणं आहे. त्या भूमिकेतनं आपल्याला हा सूर्य कोटी तेजसा हा समजणं खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या. कारण या ज्ञानदेवांनी दिलेल्या त्यांच्या अनुभवातनं उतरलेल्या उपमा आहेत, त्या अर्जुनाने नाही मांडलेल्या, लक्षात ठेवा. ही ज्ञानदेवांची स्वयं प्रतिभा आहे. त्यामुळे सूर्य कोटी तेजसा मिया तुझ पासोनी महेशा परिसले आजी असं म्हणतायत ते. म्हणून तुझ्यापासून ज्याची अंगकांती अशा सर्वेश्वरा, महेश्वरा म्हणजे सर्वेश्वरा म्हटलंय त्यांनी, मी तुझ्यापासून हे सर्व ऐकलं आहे. म्हणजे कुठल्या जाणीवेत ऐकलं असेल विचार करा. म्हणून जे म्हणतो ना आपण वी टॉक्स इन व्हॉल्यूम बट इन सायलेन्स, हे जे गणित आहे हे इथं समजणार आहे आपल्याला. कारण या तेजाच्या जाणीवेतून, या स्पंदनाच्या जाणीवेतून ज्ञानाची देवाणघेवाण होतीये. त्याशिवाय ही प्रज्ञा अशा प्रकारे शारदेचं स्वरूप घेऊन पुढे येणारच नाही कधी. इतकी अनुभूती त्याच्या आत दाटलेली आहे, लक्षात घ्या. म्हणून सर्व संतांच्या वाङ्मयाचा जेव्हा आपण एक शोध घेतो तेव्हा प्रत्येकाच्या ठिकाणी तुम्हाला हे दिसणार आहे बघा. त्या प्रत्येकाच्या ठिकाणी दिसतं, कारण ते त्या जाणीवेतनच लिहित असतात. म्हणून सगळ्यांच्या अनुभूती शेवटी एकाच ठिकाणी येत आहेत. तुकारामाच्याही घ्या, एकनाथांच्याही घ्या, ज्ञानेश्वरांच्या तर आहेतच, नामदेवाच्याही घ्या, गोरा कुंभाराचे घ्या. पण शेवटी त्या निर्गुण जाणीवेमध्येच ते कशा प्रकारे जातात हे आपल्या लक्षात येईल. एनिवे, ये भूते जयापरी होती अथवा लया हन जैसेनी जाती ते मजपुढा प्रकृती विवंचली देवे. ही सर्व भूतसृष्टी ज्या प्रकृतीपासून उत्पन्न होते व जिभेमध्ये जी मध्ये
केले नाही, एक मिनिट, ही सर्व भूतसृष्टी ज्या प्रकृतीपासून उत्पन्न होते व जी मध्ये पुन्हा लय पावते, लक्षात, त्या प्रकृतीचे संपूर्ण विवेचन आपण माझ्या समोर केले. म्हणजे प्रकृतीची निर्मिती कशी झाली आणि प्रकृतीचा लय कसा झाला हे अंतिम ज्ञान झालं ना. हे याच्या पुढे काय आहे, परब्रह्मच आहे, लक्षात घ्या. म्हणून या अज्ञानातनं या ज्ञानात जायचंय, या ज्ञानातनं ईश्वर प्राप्तीची पुढची जाणीव तयार होते. म्हणून आपण जे ध्यान वर्गामध्ये लोकांना जड जातं, पण बरेच लोक 2-2दा 3-3दा ध्यान वर्ग करतात. त्यांचं कारण हे आहे की या हे ज्ञान ईश्वराच्या समीपचं आहे. याच्या व्यतिरिक्तचं कुठलंही ज्ञान ईश्वराच्या समीप जाणारं नाहीये, लक्षात ठेवा. म्हणून भागवत कथा, कृष्णाच्या लीला, रामाच्या लीला या सगुणातल्या जाणीवा वाढवती. परंतु या ज्या संकल्पना, म्हणून इथे कृष्णाने त्याच्या बाललीला सांगितलेल्या नाहीयेत, लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरी मध्ये नाही तर कृष्णाने बाललीला सांगितल्या असतात. मी बघ कसं हे केलं, मी कसा लहान होतो, कसा पुतनेला मारलं, कसं त्या कंसाला मारलं वगैरे सगळं सांगितलं असतं त्यांनी. पण तसं काही एक सांगितलेलं नाहीये. म्हणजे परमश्रेष्ठ ज्ञान कुठल्या जाणीवेतनं मिळू शकतं, जे ईश्वराला अभिप्रेत आहे ते या विश्वनिर्मितीच्या जाणीवेतूनच मिळू शकतं, की ज्याच्यामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीनही जाणीवा प्रकृतीच्या भूमिकेतून माणूस अनुभवू शकतो. मग त्याला कृष्ण माहिती असेल किंवा नसेल, लक्षात घ्या. म्हणून या भूमिका खूप महत्वाच्या आहेत साधकाच्या दृष्टीने. आणि प्रकृती कीर उगाणा दिदला, परिपुरुषाचाही ठाव दाविला, जयाचा महिमा पांघरोनी झाला, धडवता वेद. आणि प्रकृतीचे झाडून विवेचन केले. सर्व प्रकृतीचं विवेचन आतापर्यंत झालेलं आहे. तसेच ज्याचे कीर्तिरूप वस्त्र पांघरून वेद सवस्त्र झाला. वेद सवस्त्र झाला काय शब्द आहे बघा. त्या परमात्म्याची स्वरूप स्थितीही सांगितली. वेद हे प्रत्यक्ष परमेश्वराने सांगितलेले, लक्षात घ्या, असं म्हटलं जातं. परंतु प्रत्यक्ष परब्रह्म हे निर्गुण जाणीवेत आहे. म्हणून त्याला सगुणात आणणं म्हणजे त्याला सवस्त्र करणं, अशी भूमिका आहे ती त्याच्यातली. त्याला वेद सवस्त्र झाला असं म्हणता येईल. कारण वेद निर्गुण आहे, बरोबर आहे की नाही. मग जी गोष्ट न्यूड आहे तिला वस्त्रांकित केलं तर ते समजणं, जाणणं सोपं जातं, लक्षात ठेवा. निर्गुण आहे, निर्गुणाला सगुणात आणणं ही साधी गोष्ट, लक्षात ठेवा, बाकी काही नाही. त्या परमात्म्याची स्वरूप स्थिती ही सांगितली, बरोबर आहे. पुढे जी शब्दराशी वाढेजिये, का धर्म ऐशिया रत्नातेविये, ते एथीचे प्रभेचे पाये ओळगे म्हणून. अहो जी महाराज शब्दराशी रूप वेदांचा जो एवढा विस्तार झाला आहे व टिकून राहिला आहे, किंवा धर्मासारख्या रत्नाला त्यांनी जो जन्म दिला तो आपल्या सामर्थ्य रूप पायाचा आश्रय केला म्हणूनच होय. म्हणून धर्माची निर्मिती सुद्धा वेदांपासून का झाली, कारण त्या वेदांना शब्दाचं ज्ञान, शब्दाची जाणीव परब्रह्माने दिलेली आहे, लक्षात ठेवा. आणि तिथनं धर्म सुरू झालेला आहे. आणि त्या धर्माच्या रक्षणासाठी संभवामी युगे युग. कृष्ण कुठल्या धर्मासाठी जन्म घेतोय आणि त्याचे परिणाम पुढच्याही कालगणनेत कशा प्रकारे होत आहेत, हे सर्व अवतार प्रक्रियेमध्ये अभ्यास करण्यासारख्या गोष्टी लक्षात ठेवा. एनिवे, मी मागे बोललो या विषयावरती. ऐसे अगाध महात्म्य जे सकळ मार्गेक गम्य, जे स्वात्मानुभव रम्य, ते या परी दाविले. असे आपले सर्व मार्गाच्या ऐक्यतेने कळणारे व स्वानुभवालाही रमविणारे जे तुमचे अगाध महात्म्य मला तुम्ही दाखवले. सर्व मार्गाच्या ऐक्यतेने कळणारे,
सर्व मार्गाच्या ऐक्यतेने कळणारे असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ काय होतो की माणसासमोर ईश्वर प्राप्तीचे जे मार्ग आहेत ते सर्व, पण ते मार्ग वेगळे आहेत का? ते वेगळे नाहीत, ते कुठेतरी एकत्रित होत आहेत, लक्षात घ्या. म्हणून कर्म, भक्ती आणि ज्ञान या तिन्ही ईश्वर दत्त जाणीवा आपल्या शरीरासहित, कारण शरीराच्या मार्गाने म्हणजे भौतिकात शरीराच्या आधारे जाणार आहोत ना आपण, सुगुणाचे आधारे. पण निर्गुणात कसं जायचंय? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकाराच्या जाणीवा ज्या निर्गुण स्वरूपात आहेत त्यांना भक्ती, ज्ञान आणि कर्म या तिन्ही जाणीवा एकत्रितपणे आपल्यातच समाविष्ट करायच्या आहेत. लक्षात घ्या, मी भक्तिमार्गी आहे खूप काही चांगलं असं समजू नका, मी ज्ञानमार्गी आहे म्हणजे खूप काही भारी आहे असंही समजू नका, आणि मी कर्ममार्गी आहे म्हणजे मी काहीतरी जगावेगळा आहे असंही समजण्याचं कारण नाही. कारण हे तिन्ही मार्ग एकत्रित झाल्याशिवाय परब्रह्मापर्यंत पोहोचताच येत नाहीये. किती सिंपल आहे ना गोष्ट. त्याच्यामुळे मी भक्तिमार्गी असेल तर मला ज्ञान समजून घेतलं पाहिजे, आणि ते ज्ञान समजल्याशिवाय कर्मात मी कसा येणार हे कळणार नाही. मी कर्मी असेल तर कर्मातनं मला भक्ती पण कळली पाहिजे, ज्ञान पण कळलं पाहिजे, तर माझ्या कर्माला त्या योग परिणयात मला बदलता येणार आहे. लक्षात घ्या, कारण हे सर्व अंतरंग चतुष्टयाचं परिवर्तन आहे. लक्षात घ्या, वेगळं अध्यात्म कुठलंच असू शकत नाही. इतकं साधं, सोपं, कळण्यास सुंदर. तुम्ही एकटे जरी बसलात ना तरी एवढा जरी विचार करत बसलो ना, आपण कर्म काय करतो, आपली भक्तीचं स्वरूप काय, आपल्या ज्ञानाचं स्वरूप, आणि मग ते वाढवत 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 जायचं. लक्षात आलं का? मग ते बरोबर तिथपर्यंत जाऊन पोचतं. कारण ते कुठं पोचणार आहे ते ठिकाण एकच आहे, हे महत्वाचं आहे या भूमिकेतनं. म्हणून सकळ मार्गैक गम्य जे स्वात्मानुभव रम्य असा शब्द वापरलाय. स्वात्म अनुभव रम्य येतो, कारण हा आपल्याला अनुभव घ्यायला पाहिजे. नाहीतर आपणच जर आपल्या इथं म्हणजे तटबंदी जर आपल्या मनात बांधल्या तर केवढ्या मोठ्या अनुभवाला आपण वंचित होऊ शकतो. लक्षात घ्या. म्हणून आपण एखाद्या गोष्टीला समजा धरून त्याला सत्संग आहे किंवा आपली साधना आहे वैयक्तिक म्हणा, या सर्व गोष्टी आपण नित्य नियमाने करत नसू तर आपणच आपल्याला बंदिस्त करून ठेवतो आहे, हे लक्षात घ्या. आत्मा तर तयार अखंड बसलाच आहे ना त्याच्या आपल्यामध्ये, कायम स्वरूपातच आहे आपल्यामध्ये. मग त्याचं काहीच म्हणणं नाहीये. तो म्हणतो ये केव्हाही ये, मी तयारच आहे, आय एम रेडी. बरोबर आहे. म्हणून पांडुरंग हा नेहमी कटीवर हात ठेवून उभाच आहे. तो काय गंमत पाहण्यासाठी उभा नाहीये, तो वाट पाहतोय आपली, असं त्याच्यातनं आपल्याला कळलं पाहिजे, नाही का. मध्ये एकाने काहीतरी वेचित्रच टाकलं होतं त्याबाबत, कट्टीवरचा पांढरी जाऊ दे, तो विषय जाऊ दे. जैसा केरू फिटलिया आभाळी दिठी रिगे सूर्यमंडळी त्या हाते सारुनी बाबोळी जळ देखीजे. जैसा केरू फिटलिया आभाळी म्हणजे जसा आभाळामधले ढग गेले की काय होतं, दिठी रिगे सूर्यमंडळी, की सूर्यमंडळ आपल्याला दिसायला लागतं ना. बरोबर आहे की नाही. सूर्यमंडळ म्हणजे सूर्य दिसतो असं त्यांना म्हणायचंय बरं का. जे त्या हाते सारुनी बाबुळी जळ देखीचे, म्हणून जी आपल्या पाण्यामध्ये जे शेवाळ येतं ते शेवाळ बाजूला केलं की पाणी दिसतं. त्याप्रमाणे ना तरी उकलून या सापाचे वेडे जैसे चंदनाचे खेव देणे गडे अथवा विवसी पळे मग चढे निधान आता. किंवा आपण चंदनाच्या झाडाला एकदम डायरेक्ट मिठी मारू शकतो का? नाही मारू शकत, कारण त्याचं साप असतात असं म्हणतात. मी काय पाहिलेलं नाही चंदनाचं झाड, पण असं म्हणतात. म्हणून पण ते साप काढले की मिठी मारणं सोपं आहे. किंवा
पूर्वीच्या काळात किंवा अजूनही असतं की धन किंवा असं कुठेतरी पुरलेलं धन असतं, तिथं काही वाईट शक्ती कार्य करत असतात असं म्हणतात, पिशाच्य कार्य करत असतात. ते पिशाच्य बाजूला झालं की ते धन मिळणं सोपं जातं. आधी ते आणलं का रे? आणलं तर इथे ठेवलं. तर ते जे पिशाच्या बाजूला झालं की ते धन आपल्याला मिळू शकतं. थोडक्यात काय, अमंगल, विषय, वासना, इच्छा या बाजूला सारल्या ते ऑटोमॅटिक आपल्याला आत्मसुख मिळायला लागतं असं म्हणण्याचा भाग आहे. काय म्हणतात बघू पुढे. तैसी प्रकृती हे आड होती, ते देवेची सारोनी परवती, मग परतत्व माझी मती शेजार केले. बघा हे खूप सुंदर म्हटलंय त्यांनी. त्याप्रमाणे माझ्या आत्मस्वरूपाच्या मध्ये जो अज्ञान प्रकृतीचा पडदा होता तो आपण देवा दूर सारला. गुरुकृपे वीण नाही आत्मज्ञान, वाऊगा तो क्षीण साधनांचा. है की नाही? पण त्याच्यासाठी तयारी केवढी करून घेतली ना गुरूंनी. आणि त्या तयारीसाठी आपण तयार असणं खूप गरजेचं आहे. आपली तयारी नसते. गुरुकृपेसाठी गुरु तत्पर आहेत, पण आपण आहोत का? आपण भलतीकडेच वाहवत गेलेलो असतो. हा भाग साधकांनी अत्यंत चाणाक्षपणे समजून घेतला पाहिजे, लक्षात घ्या. म्हणून तो आपण देवा दूर साधला आणि माझ्या बुद्धीला परतत्वाचे शय्याघर केले. माझ्या बुद्धीला म्हटले बघा, म्हणून बुद्धीची जाणीव सुद्धा या शेवटच्या जाणीवेपर्यंत आलेली आहे. म्हणून बुद्धीच्या आतीत होण्याचे मगाशी जे मी म्हटलं ते तुम्ही लक्ष, म्हणजे ही कुठली बुद्धी आहे? ही अग्र बुद्धी आहे. ही सूक्ष्मतम अवस्थेत मनाला घेऊन जात असते. म्हणून ही अग्रबुद्धी फार महत्वाची आहे. ज्ञानेश्वरांनी सुरुवातीला त्याचा खुलासा केलाय बघा. ती इथपर्यंत येऊन पोहोचलीये. म्हणून आणि माझ्या बुद्धीला परतत्वाचे शय्याघर केले, म्हणजे त्या निजधामापर्यंत मला तू जाऊन पोचत केलं. तिथंच मला पवडवलंय, तिथंच मला तू निजवलंय असं ते म्हणतात बरं का. म्हणून ये विषयीचा मददेवा भरवसा कीर दाहला जीवा, परी आणिक एक हेवा उपन्नला असे. म्हणून या आत्मस्वरूपाविषयी आता माझा दृढ विश्वास झाला आहे बघा. पण आणखी एक उत्कट इच्छा माझ्या मनात उत्पन्न झाली आहे. आता तो आपली इच्छा, मी म्हटलं ना कसं वेढे घेऊन गुरुला विचारतो आहे अर्जुन. ते मागच्या वेळेला आपण हे प्रतिपादन याचं झालेलं आहे की श्रीकृष्णाला कसं म्हणायचं, तुझं मूळ स्वरूप मला दाखव म्हणून. या भूमिकेमधनं तो आता इथपर्यंत आलेला आहे. तो अगोदर काय म्हणतो, या आत्मस्वरूपाविषयी आता माझा दृढ विश्वास झाला आहे. म्हणून वैश्विक स्वरूपाच्या जाणीवेमध्ये शिरण्याच्या अगोदर आपल्याला आत्म्याच्या जाणीवीविषयीचा विश्वास, त्याबद्दलची दृढता साधकाला त्याच्यामध्ये तयार करावी लागते. कारण किती वेळा आपण म्हटलं ना की मी जीवात्मा आहे, माझा आत्मा वेगळा आहे, मग मी आत्म्याच्या जाणीवेतनं जगणं गरजेचं आहे. हे तत्वज्ञान भूमिकेतनं समजणं खूप सोपं आहे, लक्षात घ्या. बौद्धिक दृष्ट्या समजते नाही असं नाही. खूपदा ऐकलं की समजायला लागतं, अरे मी कोण, माझ्या वासना मागताय, हा कोण, माझा आत्मा वेगळाच आहे वगैरे 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 हे सर्व. पण तो आत्मप्राप्ती विषयीचा दृढ विश्वास तयार नसतो. म्हणून आत्म्याच्या जाणीवेतूनच जगत राहणं सातत्याने ही साधना मानलेली आहे. ध्यान करणं हा त्यासाठीचा एक पूरक असा एनर्जी स्रोत आहे, बॅटरी आहे, लक्षात घ्या. ध्यान ही बॅटरी आहे. म्हणून बॅटरीवरती चालवायचंय काय, त्या गाडी, ती गाडी तर नुसतीच ठेवून दिली बॅटरी धरून, काय उपयोग आहे का त्याचा? म्हणून जीवन जगताना त्या बॅटरीचा उपयोग व्हायला पाहिजे. तुम्ही 24 तास थोडी ध्यान करणार. म्हणून आत्म्याच्या जाणीवा समजून घ्यायच्या आणि मी आत्मस्वरूप कसं आहे हेही समजून घ्यायचं.
त्या ध्यानातनं, त्या सूक्ष्म याच्यातनं, जसं आम्ही आत्ताच्या यांच्या गाण्यातनं जे कळलं आपल्याला की माझ्यामधल्या धनऋणांच्या ज्या जाणीवा आहेत त्याच्यातनं, म्हणजे मी मागे हे एक्सप्लेन केले, मागच्या 2 आठवड्याच्या याच्यातच सांगितलंय की कशा प्रकारे मन आणि बुद्धी आणि मधला जो काही हे आहे, म्हणजे त्याच्या पाठीमागचं क्वांटम मेकॅनिक्स जे आहे ते सर्व मी मागच्या वेळेला समजून सांगितलेलं आहे तुम्हाला. हे ध्यानातनं समजून घ्यायचंय आणि मग आपल्याला रोजच्या जीवनामध्ये त्रयस्थाची भूमिका आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. ती खरी साधन आहे. कारण ते अंगवळणी कसं पडेल. सुहास्य वदन प्रसन्न दर्शन निर्मलांतःकरण मित मधुभाषण सदैव सत्याचरण, हे जाणीवेमधनं येणं आतून जे म्हटलं जातं त्यासाठी कोणी तर समोर आल्याशिवाय आपण सुहास्य वदन आहोत हे म्हणणार आहोत का कोणी. आपलं कर्मातनच ते कळलं पाहिजे. मित मधुभाषण हे कर्मातनच समजलं पाहिजे. त्याच्यामुळे ही बॅटरी साधनेत तयार करायची आणि ती गाडी आपली जीवनपटावरती चालणारी गाडी त्याप्रमाणे चालवायची. 24 तासाचं जीवन ही साधना होते. कर्म तेच करायचे, कर्मात बदल नाहीये. म्हणून कर्म तेच करायचे, जाणीवांमधला बदल सांगितलेला आहे. मला वाटतं आता इथं आपण थांबूयात. हरिओम हरिओम हरिओम.